नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 द्रव्याचे संघटन हा भाग अभ्यासत आहोत। यामध्ये आपण आजचा आपला उपघटक आहे रेणुसूत्र व संयुजा, यालाच मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी असं म्हटलं जातं। तर रेणुसूत्र आणि संयुजांमध्ये काय परस्पर संबंध आहे ते आपण जाणून घेणार आहोत। संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते। संयुगांच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात। संयुगांच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचे किती अणू आहेत ते रेणुसूत्राच्या सहाय्याने दर्शवले जाते। रेणुसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या अणूंची संख्या ही माहिती समाविष्ट असते। तर आता रेणुसूत्रामध्ये बघा, जसं की संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचं प्रमाण कसं असतं, निश्चित असतं। रेणुसूत्र लिहित असताना एखाद्या घटकामध्ये किती सूत्र आहेत किंवा कोणकोणते घटक आहेत याचं प्रमाण देखील निश्चित असतं। एखाद्या घटकाचं प्रमाण किती आहे हे सुद्धा त्या रेणुसूत्राच्या पायाच्या शेजारी संख्येच्या द्वारे काय केलं जातं, दर्शवलं जातं। तर आता कशा पद्धतीने दर्शवलं जातं त्यासाठी हा तक्ता पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे। तक्त्यामधील घटक कसे आहेत बघा, अनुक्रमांक, संयुगाचे नाव, रेणुसूत्र, घटक मूलद्रव्ये आणि घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या। पहिलं संयुग घेऊया आपण, पाणी। पाण्यामध्ये बघा रेणुसूत्र काय आहे पाण्याचं, H2O। मग घटक मूलद्रव्ये यातले काय झाले, H आणि O, म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन। मग घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या किती आहे, हायड्रोजनचे किती अणू आहेत, 2 आणि ऑक्सिजनचे किती अणू आहेत, 1। मग याच पद्धतीने आता पुढचं बघा, हायड्रोजन क्लोराईड, याचं रेणुसूत्र आहे HCl आणि यातलं घटक मूलद्रव्य आहे H आणि Cl, म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन। मग घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या किती आहे, इथं हायड्रोजन पण एकच आहे आणि क्लोरीन पण एकच आहे। त्यानंतर तिसरा आहे बघा, मिथेन, रेणुसूत्र आहे CH4, घटक मूलद्रव्य आहे C आणि H4, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन। मग कार्बनचे किती अणू आहेत त्याच्यामध्ये, 1 आणि हायड्रोजनचे किती अणू आहेत, 4। त्यानंतर बघा पुढचा आहे मॅग्नेशियम क्लोराईड, याचं रेणुसूत्र आहे MgCl2, घटक मूलद्रव्य झाले मॅग्नेशियम म्हणजे Mg आणि क्लोरीन म्हणजे Cl2। मग मॅग्नेशियमचे किती अणू आहेत, 1 आणि क्लोरीनचे किती अणू आहेत, 2। म्हणजे या तक्त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की संयुगांमध्ये जी रेणुसूत्र असतात त्यातील घटक मूलद्रव्यांचं प्रमाण कसं असतं, निश्चित असतं। ठीक आहे, तर रेणुसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यातील संबंध आपण पाहिला। अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात। दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूच्या रासायनिक गुणधर्म आहे। बघा काय म्हटलेलं आहे, एक अणू दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने काय केला जातो, एकमेकांशी जोडला जातो आणि हा जो रासायनिक बंध असतो त्यावरूनच त्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म निश्चित होत असतं। ही क्षमता एका संख्येने दर्शवितात व ही संख्या म्हणजे त्याची संयुजा होय। मग आता एखाद्या अणूने आपल्या बाह्यतम कक्षेतील किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केलेली आहे, त्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा होय आणि त्या संयुजेवरूनच त्या अणूंचे रासायनिक गुणधर्म ठरलेले असतात। एक अणू त्याच्या संयुजे इतके रासायनिक बंध इतर अणूबरोबर तयार करतो। साधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन एक माहिती मिळवून घेऊया। वैज्ञानिकांनी 18व्या व 19व्या शतकात संयुगांच्या संघटना संबंधी अनेक प्रयोग केले व त्यावरून मूलद्रव्यांच्या संयुजा शोधल्या। हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे असे म्हणून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्यांच्या संयुजा ठरवल्या। तर आता बघा इथं आणखीन एक तक्ता दिसत आहे, तक्त्यावर आधारित प्रश्न काय विचारलाय बघा, पुढील तक्त्यात हायड्रोजन या मूलद्रव्याने इतर मूलद्रव्यांबरोबर तयार केलेल्या विविध संयुगांची रेणुसूत्रे दिली आहेत, त्यावरून संबंधित मूलद्रव्यांच्या संयुजा शोधून काढा। तर बघा हा तक्ता आहे आपल्याला दिसत आहे। पहिला आहे बघा, संयुगाचे रेणुसूत्र दिले HCl, घटक मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन। H ची संयुजा आहे 1 आणि तो क्लोरीन बरोबर किती संयुजा निर्माण करेल, 1, म्हणजे X ची संयुजा किती झाली, 1। तसंच आता H2O मध्ये बघा हायड्रोजन H आहे, ऑक्सिजन आहे O, हायड्रोजनची संयुजा किती झाली, 1। ठीक आहे, मग किती घटक आहेत हायड्रोजनचे, 2 घटक आहेत, म्हणजे तो
H बरोबर किती बंध तयार करेल? 2 बंध तयार करेल, म्हणजे X ची संयुजा किती झाली? 2. तसंच आता H2S चं बघा घटक आहे हायड्रोजन 2 आणि सल्फर 1. आता H2 आहे म्हणजे हायड्रोजन बरोबर तो किती बंध तयार करेल? 2, म्हणजे X ची संयुजा किती झाली? 2. तसंच आता NH3 घटक मूलद्रव्य आहेत, नायट्रोजन आणि हायड्रोजनचे 3 अणू आहेत, त्यामुळे X हा हायड्रोजन बरोबर 3 बंध तयार करेल, म्हणजे त्याची संयुजा आली 3. याच पद्धतीने HBr, HI, NaH हे प्रत्येकी एक एक बंध तयार करतील आणि त्यांची संयुजा किती असणार आहे? 1 असणार आहे. त्यानंतर पुढे बघा CH4 घटक मूलद्रव्य आहे, कार्बन आणि हायड्रोजनचे 4 अणू, म्हणजे कार्बन हा हायड्रोजन बरोबर 4 बंध तयार करेल, म्हणजे त्याची संयुजा किती होईल? 4 होईल. संयुगांचे रेणुसूत्र माहीत असल्यास त्यावरून घटक मूलद्रव्यांच्या संयुजा ओळखता येतात. यासाठी हायड्रोजनची संयुजा 1 आहे याचा आधार घेतला जातो. या उलट मूलद्रव्यांची संयुजा माहीत असल्यास त्यावरून तिरकस गुणाकार करून संयुगाचे रेणुसूत्र लिहिता येतं. तर बघा काय म्हटलेलं आहे की तिरकस गुणाकार करून आपल्याला संयुजांचं रेणुसूत्र सुद्धा काय करता येतं? मिळवता येतं. आता हे रेणुसूत्र कशा पद्धतीने मिळवता येतं त्याच्या पायऱ्या आता आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिरकस गुणाकार पद्धतीने साध्या संयुगाचे रेणुसूत्र कसे लिहिले जातात याच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. याच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे घटक मूलद्रव्यांची संज्ञा लिहिणे. दुसरा आहे त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहिणे. पायरी क्रमांक 3 आहे बाणांनी दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे. पायरी क्रमांक 4 आहे तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे. आणि पायरी क्रमांक 5 आहे पायरी क्रमांक 4 ला योग्य त्या अंकांनी भागणे. जसं की आता आपण याच्यामध्ये एक उदाहरण घेऊया. घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. पहिलं घटक मूलद्रव्य घेते मी कार्बन C आणि दुसरं घेते मी हायड्रोजन H. आता काय म्हणते बघा, मूलद्रव्याखाली संयुजा लिहा कार्बन आणि हायड्रोजन. तर कार्बनची संयुजा किती आहे? 4. ठीक आहे. आणि बघा आपण घटक मूलद्रव्य घेतो कार्बन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन घेऊया आपण इथे. कार्बन आणि ऑक्सिजन संज्ञा लिहिलेल्या आहेत. आता दुसऱ्या पायरीमध्ये काय म्हटलेलं आहे? मूलद्रव्याखाली संयुजा लिहिणे. जसं की कार्बनचं 4 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे? संयुजा 2 आहे. ठीक आहे. बघा प्रथम काय केलं? घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिले. घटक मूलद्रव्य घेतला आपण कार्बन आणि ऑक्सिजन. मूलद्रव्याखाली संयुजा लिहिणे. कार्बनची संयुजा आहे 4 आणि ऑक्सिजनची संयुजा आहे 2. आता तिसऱ्या पायरीमध्ये काय म्हटलेलं आहे? तिरकस गुणाकार करणे. तर आता बघा पुन्हा लिहिते मी. कार्बनची संयुजा आहे 4, ऑक्सिजनची आहे 2, याचा तिरका गुणाकार केला. ठीक आहे. तिरका गुणाकार बाणाच्या सहाय्याने मी दाखवलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे? चौथ्या पायरीमध्ये मिळालेले सूत्र लिहिणे. म्हणजे C गुणिले 2 किती? C2 आणि O गुणिले 4 किती? O4. म्हणजे मिळालेलं सूत्र काय? C2O4 हे मिळालेलं सूत्र आहे. आता पुढे काय म्हटले बघा, पायरी क्रमांक 4 ला योग्य त्या अंकाने भागा. जसं की 2 आणि 4 ला 2 याला काय जातो? निशेष भाग जातो. म्हणजे आता काय 2 जर भागलं तर काय होणार आहे? तर CO2 हे आपल्याला अंतिम सूत्र मिळणार आहे. समजा इथं अशी कोणत्याही संख्या नसतील की ज्याला एका कोणत्याही सामायिक संख्येने भाग जात नाही, अशा वेळी ते रेणुसूत्र जे असेल ते चौथ्या पायरीमधलं रेणुसूत्र आपण काय मानायचं आहे? निश्चित मानायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते कशा पद्धतीने आपण संयुगांचे रेणुसूत्र मिळवायचं आहे. पहिल्यांदा घटक मूलद्रव्य लिहायची. दुसऱ्या पायरीमध्ये घटक मूलद्रव्यांच्या खाली त्याच्या संयुजा लिहायच्या. तिसऱ्या पायरीमध्ये तिरकस गुणाकार करायचं. चौथ्या पायरीमध्ये तिरकस गुणाकार करून जे रेणुसूत्र मिळालेलं आहे ते खाली उतरून घ्यायचं. 5वी पायरी करण्याची आवश्यकता असेल तरच करायचं आहे. समजा चौथ्या पायरीमध्येच तुम्हाला रेणुसूत्र मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी कोणतीही संख्या नाही की ज्याला दोन्हीही संख्येनं किंवा इथं निश्चित भाग जाईल असं कुठलंही रेणुसूत्र नसेल तर 5वी पायरी करण्याची आवश्यकता नाही. चौथ्या पायरीमध्येच तुम्हाला संयुगाचं रेणुसूत्र मिळून जाईल. अन्यथा नसेल तर 5वी पायरी करावं लागेल. जसं इथं C2O4 आहे तर 2 आणि 4 ला भाग जातो. मग इथं समजा 3 आणि 2 असतं तर तिथं निशेष भाग गेला नसता आणि मग पायरी क्रमांक 4 वरचं आपल्याला काय मिळालेलं असतं? रेणुसूत्र मिळालं असतं. तर आता बघा खालील तक्त्यात मूलद्रव्यांच्या जोड्या व त्यांच्या काही संयुजा दिलेल्या आहेत.
त्यांच्या तर्कसंगत उपयोग करून त्या मूलद्रव्यांच्या जोड्यापासून तयार होणाऱ्या संयुगाची रेणूसूत्रे शेवटच्या रकान्यात लिहा. बघा या तक्त्यामध्ये आता त्यांनी दिलेलं आहे मूलद्रव्य आणि त्यांची संयुजा दिलेली आहे. आता इथं आपण काय करायचं आहे, फक्त तिरका गुणाकार करत जायचं आहे आणि मूलद्रव्यांच्या रेणूसूत्र काय करत जायचं आहे, लिहित जायचं आहे. पहिलं काय येईल बघा, CH4, दुसरं येईल NH3, तिसरं येईल Fe2S2, त्यानंतर C2O4. ठीक आहे, या पद्धतीनं संबंधित संयुगाचे रेणूसूत्र तयार होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण संयुज आणि रेणूसूत्र कसं मिळवायचं हा भाग अभ्यासलेला आहे. अशा पद्धतीनं प्रकरण क्रमांक 6 द्रव्याचे संघटन हा पाठ इथं पूर्ण झालेला आहे. बघा द्रव्याच्या संघटनामध्ये आपण कोणकोणते विविध भाग अभ्यासले त्याचा थोडक्यात आपण काय करूया, आता आढावा घेऊया. द्रव्याच्या संघटनामध्ये आपण अभ्यासलं की द्रव्याच्या स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्था असतात. तिन्ही अवस्थेमध्ये असणाऱ्या अणूंच्या कणावरून त्या द्रव्याची अवस्था ठरलेली असते. जसे की उदाहरणार्थ स्थायूमध्ये असणारे अणूंचे कण अतिशय जवळ असतात, घट्ट असतात, त्यामुळे स्थायूंना विशिष्ट असा आकृतिबंध प्राप्त होतो. द्रवामध्ये हे कण काय असतात, एकमेकांच्या पासून थोडे अंतरावरती असतात, त्यामुळे द्रवाला विशिष्ट असा आकार नसतो. वायूमध्ये मात्र हे कण एकमेकांच्या पासून खूपच लांब असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील बल जे असतं, आंतररेणुकीय बल ज्याला म्हणतो, ते अतिशय क्षीण असतं. त्यामुळे वायूला आकारमान यापैकी कोणतीही बाब असत नाही. त्यानंतर आपण मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण म्हणजे काय यातील फरक अभ्यासला. जसं की मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच असतो व तो स्वतः मूलद्रव्य असतो. संयुगाचा घटक पदार्थ तो एकच असतो आणि तो सुद्धा संयुग स्वतःच असतो. मिश्रणाचे घटक पदार्थ हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांनी बनलेले असतात. मूलद्रव्याचे सर्व अणुरेणू एक समान असतात. संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. मिश्रणातील रेणू अणू 2 किंवा अधिक प्रकारचे असू शकतात. मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. तर संयुगाच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. त्याच पद्धतीनं मिश्रणाच्या बाबतीत काय होतं, मग मिश्रणातील घटक रेणू एकमेकांच्या पासून भिन्न रासायनिक बंधाने जोडलेले असतात. मूलद्रव्य वेगवेगळ्या मूलद्रव्याचे रेणू अणू वेगवेगळे असतात. संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण मात्र ठराविक असते. मिश्रणातील घटक पदार्थाचे प्रमाण बदलू शकते. संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असते आणि मिश्रणामध्ये त्याचे घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राखले जातात. तर मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, तर संयुग आणि मिश्रण याच्यामधला फरक स्पष्ट करा, हा महत्त्वाचा प्रश्न यातून निघतो. त्यानंतर आपण भाग अभ्यासला पाणी एक संयुग. जसं की पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून बनवलेला तो काय आहे, संयुग आहे आणि सर्वच ठिकाणी त्याचं प्रमाण 8:1 हे कसं असतं, निश्चित असतं. दूध हे एक प्रकारचं मिश्रण आहे. दुधामध्ये पाणी, स्निग्ध पदार्थ, लॅक्टोज आम्ल अशा सर्व प्रकारचे घटक एकत्रित येऊन दूध तयार होतो. त्यानंतर आपण अभ्यासले मूलद्रव्यांचे प्रकार. ठीक आहे, मूलद्रव्यांचे साधारणतः धातू, अधातू आणि धातू सदृश्य अशा 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता धातू आणि अधातू मधले सविस्तर जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत ते आपण पुढील पाठामध्ये अभ्यासणार आहोत. धातू म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. तर धातू सदृश्य म्हणजे काय, काही मूलद्रव्ये धातूचे आणि अधातूचे दोन्हीचेही गुणधर्म दाखवतो. मग अशा मूलद्रव्यांचा समावेश धातू सदृश्य या गटामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहिला संयुगाचे प्रकार. संयुगाचे परत प्रकार आहेत बघा 3. सेंद्रिय संयुगे, कार्बनी संयुगे किंवा जटिल संयुगे असे त्याचे प्रकार आहेत. संयुगांच्या रेणूमध्ये वेगवेगळे अणू रासायनिक बंधाने जोडलेले असतात. हे संयुगांमध्ये आपण पाहिलेले आहे. त्यानंतर बघा मिश्रणाचे पण 2 प्रकार आहेत, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण हे त्याच्या प्रावस्थावरून ठरतं. जसं की एखादा 2 पदार्थ एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर कोणतीही प्रावस्था दिसत नसेल तर त्याला समांगी मिश्रण म्हणतात. उदाहरणार्थ दूध आणि पाणी. मात्र काही तेल आणि पाणी एकत्रित मिसळलं की त्याचे 2 वेगवेगळे प्रावस्थ दिसतात. तेलाचा थर वेगळा दिसतो, पाण्याचा थर वेगळा दिसतो. म्हणजे इथं प्रावस्थ 2 आढळतात. त्यामुळे या द्रवाला आपण काय म्हणणार आहोत, विषमांगी मिश्रण असं म्हणणार आहोत.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण द्रावण म्हणजे काय बघितलं, तर द्रावण म्हणजे काय, तर द्रावक आणि द्राव्य मिळून द्रावण तयार होतं. द्रावकाचं प्रमाण हे द्राव्यापेक्षा नेहमी जास्त असतं आणि द्राव्य हा द्रावकापेक्षा कसा असतो, नेहमी कमी असतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मिठाचं पाणी. तर मिठाच्या पाण्याला मी काय म्हणणार आहोत, मिठाचं द्रावण. तर मीठ हा काय झाला त्यातला द्राव्य आणि पाणी हे काय झालं त्यातलं द्रावण. तर याचे पण परत प्रकार आहेत. द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये वायू, हे त्याचे काय आहेत प्रकार आहेत. त्यानंतर निलंबन म्हणजे काय, तर दोन समांगी मिश्रण एकमेकांच्या मध्ये मिसळल्यानंतर सुद्धा काही घटकाचे जे कण असतात त्याचा व्यास फार मोठा असतो. जसं की इथं स्थायू कणाचा व्यास दिलेला आहे 10⁴ इतकं जर असेल तर अशा प्रकारच्या द्रवाला आपण निलंबन असं म्हणणार आहोत. त्यानंतर कलिल द्रावण. कलिलाचा कणांचा व्यास हा साधारणतः 10⁻⁵ मीटर इतका असतो. तर कलिल हे काय आहे, विषमांगी मिश्रण आहे. कलिलाचं उदाहरण द्यायचं झालं तर धुके, ढग हे त्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं संयुग म्हणजे काय, तर संयुगामध्ये बघा काही संयुगांमध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक बदल होत नाही. तापवल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या भौतिक गुणधर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. हा भाग देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. तर आता आज आपण काय अभ्यासलं, रेणुसूत्र आणि संयुज म्हणजे काय. जसं की संयुगांमध्ये घटक मूलद्रव्याचं प्रमाण स्थिर असतं आणि ते घटक मूलद्रव्यांमध्ये अणूंची संख्या सुद्धा कशी असते, स्थिर असते. संयुगाचं रेणुसूत्र लिहिण्याच्या पद्धती आपण अभ्यासल्या, त्याच्या पायऱ्या आपण अभ्यासल्या. जसं की पहिल्या पायरीमध्ये संज्ञा लिहिणे, दुसऱ्या पायरीमध्ये त्याची संयोजन लिहिणे, तिसऱ्या पायरीमध्ये तिरका गुणाकार करणे, चौथ्या पायरीमध्ये तिरक्या गुणाकाराद्वारे मिळालेलं सूत्र लिहिणे आणि पाचव्या पायरीमध्ये जर निशेष भाग जात असेल तर भाग घालवून काय करायचं, मूळ रेणुसूत्र मिळवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे होते आजचे भाग. तर तुम्ही या धड्यावरचा स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण करून ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिरकस गुणाकार पद्धतीनं आणखीन काही संयुगांचे रेणुसूत्र काढूया. जसं की मी आता घटक घेते हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता घटक मूलद्रव्य घेऊया आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ठीक आहे. तर आता दुसऱ्या पायरीमध्ये आपण मूलद्रव्यांच्या संयोजन घेतो हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हायड्रोजनची संयुज आहे 1 आणि ऑक्सिजनची संयुज आहे 2. तर आता तिसऱ्या पायरीमध्ये आपण काय करत आहोत, तिरकस गुणाकार करत आहोत. हायड्रोजनची संयुज आहे 1 आणि ऑक्सिजनची संयुज आहे 2. तिरका गुणाकार करायचा आहे. तिरका गुणाकारासाठी मी बाण दाखवलेला आहे. आता तिरका गुणाकार करून मिळालेलं सूत्र लिहूया, H2 आणि O1 म्हणजेच H2O. आता इथं परत विशेष भाग जात नाही, त्यामुळे मिळालेलं सूत्र काय आहे, H2O म्हणजेच काय, पाणी. म्हणजे पायरी क्रमांक 5 करण्याची इथं आवश्यकता नाही. ठीक आहे. आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण, N आणि H. पुढचं घटक मूलद्रव्य घेऊया आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन. नायट्रोजन आणि हायड्रोजन त्याच्या संयुजा लिहूया आता आपण. नायट्रोजनची संयुज आहे 3 आणि हायड्रोजनची आहे 1. ठीक आहे. त्याच्या संयुजा आपण त्या घटकाच्या खाली लिहिलेल्या आहेत. आता तिरका गुणाकार करायचा आहे आपल्याला. N3 आणि H1. तिरका गुणाकार केला, काय मिळालं का सूत्र, N1 आणि H3. म्हणजे सूत्र काय मिळालं, NH3. इथं परत पायरी क्रमांक 4 योग्यता अंकाने भागायची आवश्यकता नाही आहे. सूत्र काय मिळालं आपल्याला, NH3 हे सूत्र मिळालेलं आहे. आता आणखीन एक घेऊया आपण घटक मूलद्रव्य. ही सर्व प्रश्नोत्तरे जी आहेत ते आपण पान नंबर 46 मध्ये शेवटच्या पानावरती जे जरा डोके चालवा म्हणून प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न हे सोडवत आहोत. त्यानंतर पुढचं घटक मूलद्रव्य घेतोय आपण F, E आणि S. पुढचं घटक मूलद्रव्य घेतोय आपण फेरस म्हणजे Fe आणि त्यानंतर आहे सल्फर. मग फेरस आणि सल्फर यांच्या संयुजा घेऊया आपण. फेरसची संयुजा किती आहे बघा, 2 आणि सल्फरची पण किती आहे, 2. तिरकस गुणाकार करूया आता आपण. मग काय मिळालं सूत्र बघा, Fe 2 आणि S 2.
आता इथे 2 ला आणि 2 ला दोन्ही निशेष भाग जातो. दोन्ही निशेष भाग दिल्यावर आपल्याला सूत्र काय मिळणार आहे FeS म्हणजे फेरस सल्फेट हे सूत्र आपल्याला काय होणार आहे इथे मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अनेक घटक मूलद्रव्यांचे ज्याच्या संयुजा तुम्हाला माहित आहेत त्याच्यावरून तुम्ही त्या संयुगांचे काय करू शकता रेणूसूत्र काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.